तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सँकी ब्लॉगर चॅनलमध्ये। आज आपल्यावर लग्न होता तर इकडे इस्त्रीचा कपडा घ्यायला आलतो। इस्त्रीचा कपडा घेता घेता आपल्या लग्नाच्या गावामध्ये लग्नाला बस येणार होती। ती बस पण आलती, पण बस एवढी मोठी होती ना, ती टनच नव्हता मारता येत। बस काहीतरी 45 का 55 सीटर होती, पण मी टॉपचा ड्रायव्हर आहे, माझी इच्छा झाली ड्रायव्हिंग करायची। मी नेली असती गावापर्यंत, नंतर बोलू नको चल झूठा। इकडे ट्रॅफिक थोडीच झालेली, पण सगळी आपल्या गावातलीच माणसं होती। त्यांना सांगायला आलती म्हणजे बस अशी फिरवा, तिकडे घ्या तिकडे घ्या, पण ते काय बस निघाचं नावं नव्हते काढत। मग काय आम्ही पण निघालो घरी। आता काय करणार, कपडे तर बदलत होतं। दीप भाई आणि मी आम्ही दोघं जण गेलतो कपडे आणायला। या इकडे टाकामाका घरी आलो ना, टॉपचं कपडे घातलं एकदम पद्धतशीर। काल याचा होता तुला नाचाला, हल्दी होते काल, पण आज लग्न आहे, आज नको। आज तू लग्नाला इकडे कलरचं तांदूळ दिलं तर माझ्या हातात, ते मी आता टाकणार आहे। या इकडे मंगलाष्टिका चालू होती, इकडे खतरनाक वादक होता, ढोलकीची वाजव होता तो खतरनाक एकदम नातकुला वाजव होता। मला वाटतं माझ्या क्लास लावलेलं वाटतं। लग्न होता, जे जे लग्नाला जेवलं असेल त्यांनी कमेंट करून सांगा भाजी कसली होती। स्वतः येतीन दादा पार्ट येतो आता माझ्यासोबत जेवण वाढायला। इकडे डिलिव्हरी बॉय ओमी पण होता ना इकडं, कारण दादा त्याला शर्तींची जाम आवड आहे, बैल त्याच्याकडे पण शर्ती करायला। इकडं माझ्याकडे बैल ना, आता मी घेणार रे, पण पहिले जेवून घेतो, आता भूक लागलेली जाम। बैल घेऊ नंतर, आता पहिले जेवून घेऊ। तर मंडळी, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा। बाय गाईज।